नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वामीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी, प्रोटीन रिच आणि क्रिस्पी अशी रेसिपी. ते म्हणजे मिक्स डाळीचे अप्पे आणि ही रेसिपी ना मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी दोघांसाठीही परफेक्ट आहे. नाश्ता असो किंवा संध्याकाळचा स्नॅक्स असो, दोन्हीसाठी बेस्ट आहे किंवा डब्यासाठी सुद्धा मस्त आहे मुलांच्या. तर चला या रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा, हे अप्पे बनवण्यासाठी ना मी इथं 3 प्रकारच्या डाळी घेतल्या आहेत आणि तांदूळ घेतले आहेत. तर तांदूळ बघा या वाटीने मी 2 वाटी घेतले आहे. अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी चना डाळ आणि 1 वाटी उडीदाची डाळ. तर इथं बघा, ह्या सर्व डाळी ना आपल्याला एकत्र करून घ्यायच्या आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहे आणि नंतर याला 7-8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे किंवा तुम्ही ना ह्या सकाळी छान भिजत ठेवायच्या संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी हे सगळं वाटून घ्यायचं. तर इथं बघा तांदूळ आणि डाळ मी दोन्ही भिजत ठेवले होते. आता बघा सकाळी भिजत ठेवले होते. आता संध्याकाळी याला वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघा तांदूळ मी 2 भांड्यामध्ये केले होते कारण जास्त होत होते एका भांड्यामध्ये म्हणून मी 2 भांड्यामध्ये ट्रान्सफर केले. आता हे डाळी आणि तांदूळ ना आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. एकदम जाडसर नाही, थोडंसं असं थिक ठेवा. म्हणजे ना आपले अप्पे छान होतात. तर इथं बघा मिक्सरला थोडं-थोडं मी थोडी डाळ आणि थोडं तांदूळ घेऊन ना एकत्र वाटून घेते आहे. आता असंच ना पूर्ण बॅटर वाटून घ्यायचं आहे. थोड्या-थोड्या डाळी घ्यायच्या, थोडे तांदूळ घ्यायचे आणि दोन्ही एकत्र करून मिक्सरला वाटून घ्यायचं आणि मी ना एक्स्ट्रा पाणी नाही घालत आहे. जे डाळीचं आणि तांदूळाचं पाणी आहे ना, तेच थोडं-थोडं घेते आहे आणि ते त्याच्यामध्येच वाटून घेते आहे. आपल्याला पाणी जास्त घालायचं नाहीये, कारण आपल्याला हे बॅटर ना थोडं थिकच ठेवायचं आहे. तर इथं बघा आता मी पूर्ण असं मिक्सरला फिरून घेते आणि नंतर ना याला रात्रभर फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे. आता आपलं बॅटर पूर्ण वाटून झालं आहे आणि आता वाटल्यानंतर ना व्यवस्थित असं चमचा फिरून ना मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे ना सर्व डाळी, तांदूळ व्यवस्थित मिक्स होतात. या बॅटरमध्ये ना असा चमचा व्यवस्थित फिरून घ्यायचा आणि नंतर ना झाकण ठेवून याला गरमीच्या ठिकाणी रात्रभर फर्मेंट करायला ठेवायचं. तर इथं बघा, आता रात्रभर मी फर्मेंट करायला ठेवलं आहे. आता सकाळी याचे अप्पे बनवायचे आहेत. तर इथं बघा सकाळी मी हे बॅटर बघितलं तर छान फर्मेंट झालं आहे. जास्त वर नाही आलं, पण फर्मेंट मस्त झालं आहे. आता याच्यामध्ये ना चवीनुसार मीठ घालायचं, थोडासा सोडा घालायचा आणि सोडा ना ऑप्शनल आहे खाण्याचा सोडा. त्याच्यामुळे काय नाही थोडेसे हलकेसे असे अप्पे होतात. नाही घातला तरीही चालते. तर मी थोडंसं पाव चमचा घातला याच्यामध्ये खाण्याचा सोडा. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे बॅटर ना मला थोडंसं जास्त घट्ट वाटतंय त्यामुळे इथं ना मी थोडं पाणी घालते म्हणजे ना एकदम व्यवस्थित कन्सिस्टन्सी होईल. तर इथं बघा पाणी घालून व्यवस्थित आता मिक्स करून घेते आणि ना आता आपण अप्पे बनवायला घेऊ. तर इथं बघा पीठ व्यवस्थित झालं आहे. मीठ वगैरे टाकून या झालं. क्रिस्पी आता ना ना आपण बनवणार आहोत एकदम टेस्टी आणि चटकदार शेंगदाणे आणि टोमॅटोची चटणी. तर सुरुवातीला इथं बघा शेंगदाणे मी भाजून घेतले आहेत. अर्धी पाऊण वाटी शेंगदाणे आहेत हे. शेंगदाणे कमीच लागतात या चटणीला आणि टोमॅटो जास्त लागतात. तर ही चटणी ना इतकी चटकदार आणि खूप छान लागते. एकदा तुम्ही बघा ही रेसिपी आणि नक्की ट्राय करा. तर इथं बघा आता शेंगदाणे छान भाजून झाले. आता हिरव्या मिरच्या घेतल्या आणि तिखट ना तुम्हाला जसं हवं आहे तसं मिरच्या कमी जास्त करू शकता. ही रेसिपी मी किड्स फ्रेंडली सांगत आहे. त्यामुळे ना इथं मी मिरच्या 2च घेतल्या आहेत. आता बघा मिरच्या छान भाजून झाल्या, की याच्यामध्येच टोमॅटो आपल्याला परतून घ्यायचे आहे. टोमॅटो छान मऊ करून घ्यायचे आहे. इथं बघा मी असे एका टोमॅटोचे 2 भाग करून ना असेच डायरेक्ट पॅनमध्ये ठेवते आहे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून ना याला मस्त मऊ शिजवून घेते आहे. सोबतच थोडासा लसूण पण घातला आहे. आता मीठ घालून ना याच्यावर झाकण ठेवायचं आणि टोमॅटो छान मऊ करून घ्यायचे. तर इथं बघा आपले टोमॅटो आता दुसऱ्या साइडनी परतून घ्यायचे आहे. दोन्ही साइडनी छान मस्त भाजून घ्यायचे आहे या टोमॅटोला आणि आता टोमॅटो छान भाजून झालं, की याला ना मिक्सरमध्ये दोन्ही शेंगदाणे आणि टोमॅटो सोबतच वाटून घ्यायचं आहे. इथं बघा आता आपले टोमॅटो पण छान मऊ झाले आहेत. याच प्लेटमध्ये काढून घेऊ आणि हे सगळं आता मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. तर इथं बघा या प्लेटमध्ये मी सगळं काढलं आहे. थोडासा कोथिंबीर पण टाकायचा आहे आणि आता हे मिक्सरला छान वाटून घ्यायचं आहे आणि नंतर या चटणीला एक तडका द्यायचा आहे. तर इथं बघा तेल गरम करायला ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मोहरी घालायची, थोडंसं जिरं घालायचं, कढीपत्ता घालायचा,
लाल मिरची घालायची आणि नंतर ना हे तेल त्या चटणीमध्ये घालायचं म्हणजे हा तडका ना आपल्या मस्त चटणीमध्ये घालायचा. त्यामुळे चटणीला अजून जास्त छान टेस्ट येते. तर इथं बघा चटणी रेडी आहे मस्त. जास्त पातळ करू नका. आप्यांसोबत ना अशी थोडी थिकच चटणी खूप छान लागते. त्यामुळे जास्त पातळ नाही करायची. आता हा तडका चटणीमध्ये टाकायचा. चवीपुरतं मीठ घालायचं. इथं मी मीठ घातलं आहे आणि इथं बघा अ, आता हे तडका ना मस्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि इथं रेडी झाली आहे आपली मस्त चटकदार चटणी. आता अप्पे करायला घेऊया. ही स्पायसी, टँगी शेंगदाण्याची टोमॅटो चटणी ना गरमागरम अप्प्यांसोबत एकदम परफेक्ट लागते आणि ही अप्पे आणि टोमॅटो हा कॉम्बो जर तुम्ही एकदा ट्राय केला ना, तर परत-परत बनवाल. तर इथं बघा, आपण अप्पे बनवायला घेतोय. त्यासाठी अप्पे पात्र ठेवलं आहे. त्याच्यामध्ये थोडं-थोडं तेल टाकलं आहे सर्व अप्पे पात्रामध्ये आणि आता याच्यामध्ये ना, आपण जे बॅटर वाटून घेतलेलं आहे, फर्मेंट करून घेतलेलं आहे, ते टाकायचं थोडं-थोडं. आता हे बॅटर ना प्रत्येक मोल्डमध्ये भरून झालं, की नंतर गॅस मीडियम ठेवायचा. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आणि झाकण ठेवून याला छान शिजू द्यायचं. मग काय होईल ना, हळू हे खालून ना छान गोल्डन ब्राउन होऊ लागतील आणि नंतर मग आपण उलटून घ्यायचे आहे दुसऱ्या साइडने. तर इथं बघा मस्त आपले अप्पे छान फुगले पण आहेत आणि आता ना एका साइडला मस्त गोल्डन ब्राउन झाले आहेत, क्रिस्पी झाले आहेत. आता हळूच हे अप्पे उलटून दुसऱ्या बाजूनी शिजू द्यायचे आहेत. आता झाकण नाही ठेवलं तरीही तर चालतं. इथं मी ना 2 प्रकारे करून दाखवणार आहे. आता बघा या च्या बॅटरमध्ये ना मी काहीच कांदा, टोमॅटो नाही घातला आहे. पण आता जी सेकंड बॅच मी बनवणार आहे त्याच्यामध्ये ते कांदा, टोमॅटो वगैरे घालणार आहे. तर ते तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघालच मी काय-काय घातलं आहे बॅटरमध्ये आणि ते पण अप्पे तुम्ही तसे पण करू शकता आणि असे पण सिंपल पण करू शकता. दोन्ही अप्पे आपल्या शेंगदाणे टोमॅटोच्या चटणीसोबत ना एकदम भारी लागतात. तर इथं बघा, आपले अप्पे दोन्ही बाजूने छान गोल्डन आणि क्रिस्पी झाले आहेत. आता याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि हे गरमागरम अप्पे ना शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व्ह केलं की टेस्ट डबल होते. तर इथं बघा आणि अप्पे ना गरम-गरमच खूप छान लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत. मुलांसाठी तर खूपच पौष्टिक आहेत, प्रोटीन रिच आहेत, हेल्दी आहेत. त्यामुळे ना छोट्या मुलांच्या पोटामध्ये सर्व डाळी सुद्धा जातात. आता इथं बघा, याच बॅटरमध्ये ना मी एक कांदा घातलाय, टोमॅटो घातलाय, कोथिंबीर. आता हे सर्व ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या बॅटरचे अप्पे बनवायचे आहेत आता आपल्याला. हे अप्पे ना तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकतात किंवा त्यांना स्नॅक्स म्हणून सुद्धा करू शकतात. सकाळी नाश्त्यासाठी सुद्धा मस्त आहेत. एकदम भरपोटीचा मस्त नाश्ता होतो आणि हेल्दी सुद्धा. तर इथं बघा चवीपुरतं मीठ सुद्धा घातलंय मी या बॅटरमध्ये. आता हे बॅटर ना पूर्ण मोल्डमध्ये भरून घ्यायचे आहे. जास्त भरू नका नाहीतर अप्पे ना बाहेर येतात. त्याचं ते बॅटर बाहेर येतं. त्यामुळे ना थोडं-थोडंच भरायचं. म्हणजे थोडे अजून ते फुलतात आणि मस्त सॉफ्ट होतात. तर इथं बघा मी प्रत्येक मोल्डमध्ये असं बॅटर भरून घेते आहे. हे ना टोमॅटो आणि कांदेवाले पण खूप छान लागतात. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे अप्पे ना सगळ्यांनाच खूप आवडतील. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आता बघा अ, झाकण ठेवून याला शिजू देऊया आणि नंतर दुसऱ्या बाजूने पलटून मस्त परत दुसऱ्या बाजूने सुद्धा थोडंसं गोल्डन ब्राउन होऊ देऊ. दुसऱ्या बाजूने व्हायला ना जास्त टाईम नाही लागत. फक्त आपण जेव्हा पहिल्यांदा टाकतो मोल्डमध्ये बॅटर तेव्हा थोडा टाईम लागतो. पण दुसऱ्या बाजूने व्हायला अगदी 2-3 मिनिटच लागतात आणि लगेच अप्पे तयार होतात. आता बघा, कांदा टोमॅटोवाले अप्पे सुद्धा रेडी आहेत. याला पण आपण प्लेटमध्ये काढून घेऊ आणि सर्व्ह करायला घेऊया. आपली चटकदार चटणी सुद्धा रेडी आहे. तर बघा, आपण आता सर्व्ह करूया. गरमागरम, बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे मिक्स डाळीचे अप्पे तयार आहेत. हे अप्पे ना आपली स्पायसी, टँगी शेंगदाणा टोमॅटोची चटणी ना एकदम परफेक्ट लागते. हेल्दी, टेस्टी आणि प्रोटीन रिच असा हा स्नॅक ना सगळ्यांना नक्की आवडेल. मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही एकदम परफेक्ट असा नाश्ता आहे आणि एकदा हा कॉम्बो ट्राय केला ना, तर परत-परत बनवाल हे नक्की आहे. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या
आणि हेल्दी रेसिपीजसाठी स्वामीज किचन सोबत राहा. कारण आपण छान एक सीरीज स्टार्ट केली आहे हेल्दी रेसिपीजची छोट्या मुलांपासून तर मोठ्यांसाठी. त्यामुळे ना स्वामीज किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे तुम्हाला हेल्दी रेसिपीजचे नोटिफिकेशन मिळतील आणि तुम्हालाही तुमच्या मुलांना हेल्दी रेसिपीज करता येतील. पुन्हा भेटूया अशाच एका हेल्दी रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.